फ्रेंड्स आता जस्ट मी उठले आहे आणि तयार वगैरे झाले आहे. असं व्हाईट ड्रेस घातला आहे कारण मग सोमवार आहे ना, तर आज मला उपवास आहे त्यामुळे. आणि सोमवार आहे तर आपण आज साबुदाणा बनवूया. आणि हां, मी फडची वगैरे पुसली का बरं की मला पूजा मांडायची आहे ना महादेवाची. आणि मी तुम्हाला दाखवणच कशी पूजा मांडायची. आणि 108 बेलचे पानं त्याच्यावर वाहायचे आपल्याला, दूध, दही, मध. आणि असं आपण आज पूजा करूया. तर बघू, आपण पूजा वगैरे करू, साबुदाणा खाऊ आणि आपण ऑफिसला जाऊ. फ्रेंड्स आता जस्ट मी महादेवाची पूजा केली आहे, दूध दही खाल्लंय, साबुदाणा भरलाय टिफिनमध्ये. आणि चला आता आपण ऑफिसला जाऊया. अशी पूजा मांडली आहे मी. आणि हे मस्त असा दिवा लावला आहे. आणि हे इथं बघा, हे आहे दूध दही, इथं अगरबत्ती धूप लावलेली आहे, इथं मध आहे, हे इथं गंगाजल, इथं गोमूत्र आणि हे कापूर आहे. आणि मी हे सगळं गंगाजल आणि हे सगळं घरामध्ये छिडकलेलं आहे. बघा किती छान मस्त पूजा वाटते आपली. बघा असे 108 बेलाचे पान आम्ही मोजून घेतलेले आहे. आता आपण पूजा करूया. बघा फ्रेंड्स, आता वाजलेला आहे 6:30 आणि आता मी जस्ट आलेली आहे घरी. आणि हां, मी तुम्हाला आता सांगितलं होतं की मला आज उपवास आहे, तर मी आज साबुदाणा होता टिफिनमध्ये. आणि सकाळी मी दूध दही आणि केळी खाल्ली होती. ओके. आणि आपण आता थोड्या वेळाने मंदिरात जाऊ, मग मी तिकडून येऊन स्वयंपाक बनवल. पण आता मला खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे मी दुकानामध्ये जाऊन हे बटाटे चिप्स आणि केळीचे चिप्स आणले. बघा हे बटाटे चिप्सचं पॅकेट आणि हे पॅकेट आणलं मी, हे केळी चिप्सचं. बघा फ्रेंड्स, आणि हे बटाटे चिप्सचं खूप छान लागतं आणि हे पण मला आवडलं, म्हटलं हे दोन्ही पण आपण घेऊया. आणि मला खूप आवडतं ते खायला, त्याच्यामुळे मी आणलं. आणि मला थोडीफार भूक पण लागलेली आहे, त्याच्यामुळे मी आता फ्रूट्स आणणार होते येता, पण म्हटलं ही चिप्स आणि वेफर्स हेच घेऊ आपण, हे पण चांगलं लागतं ना. आणि जे पन्नीमधलं असतं ना ते काही चांगलं नसतं. आणि हे प्युअर स्वीट्सच्या दुकानामध्ये हे बनतं ना, आणि रेडीमेड पॅकिंग दुकानामध्येच ते बनवतात, त्याच्यामुळे मी हे आणले. आणि हे चांगले पण असतं खायसाठी, त्याच्यामुळे. आणि आपण आता मंदिरात जाऊ थोड्या वेळाने, दिवाबत्ती वगैरे करू महादेवाला. आपण बेलाची पानं पण मंदिरामध्ये घेऊन जाऊ आणि मग मी तुम्हाला मंदिराचं पण ब्लॉग दाखवेन, ठीक आहे. बघा फ्रेंड्स, जस्ट जमलेलो आहो आरतीसाठी. मग आता आम्ही थोड्या वेळाने आता आरती सुरू करूया. हे बघा, हे आमचं मंदिर, हे आहे महादेवाचं मंदिर. हे एकदम जागृत स्थान. इथं आपण काही बी इच्छा मागितली ना, आपली सगळी इच्छा पूर्ण होते. बघा किती मस्त गोंडे घातले नी. हाय बोल बहीण. हो ना, तुझी मम्मी नाही आली का? तू आंघोळ केली का आज? कोणी फिरत नाही. हाय गाईस, मी आज पिक्चर बघणार आहे. तर मी पिक्चर डाउनलोड केले. बघा तुम्हाला दाखवतो मी पिक्चर. 2 मिनटं गाईस. हे बघा, मी टेलिग्रामवरून माझ्या मित्राने मला लिंक पाठवली, मी ते पिक्चर डाउनलोड केलं. हे बघा पिक्चर, फॅन्ट्री पिक्चर बघणार आहे मी आज. तर खूप जुना आहे तो, पण माझं मन झालं आज बघायचं, तर मी आज ते बघणार आहे तो पिक्चर. तर तुम्ही पण बघा, तुम्हाला वाटलं तर खूप छान पिक्चर आहे, लव्ह स्टोरीचं. खूप छान पिक्चर आहे गाईस ते. आणि नियाचन माझं पण तुम्हाला तर माहिती आहे गाईस, नियाचन माझं पण लव्ह मॅरेज झाले. आणि लव्ह मॅरेजची असे लव्हचे पिक्चर खूप आवडतं मला बघायला, पण टाईम नाही भेटत कधी कधी कामामुळे, तर मी तरी टाईम काढून बघतो. आणि निया तर पिक्चर तुम्हाला काय सांगू गाईस, पिक्चर बघता बघता झोपून जाते. फोन असा फोनच तर चालू राहतं तिचा. तर आपल्याला उठावं लागतं रात्री 1:30-1 वाजता, काय फोन चालू राहिला. मग इथं सकाळी सांगावं लागतं उठल्यावर, काय करतो तू फोनचं चालूच होतं. मग सांगते मला फोनची चार्जिंग कसं की तूच उतरवली असेल. तिला काय सांगावं, मीच उतरवली की हिनीच उतरवली रात्री. फ्रेंड्स, मला झोप लागून जाते त्यामुळे. हो का नाही? हा बरोबर, हिला झोप लागून जाते त्यामुळं. आणि मला तर झोप सुधरतच नाही बिलकुल.
हो. आणि यांना सवय रात्री ज्यादा वेळ जागी राहायची त्यामुळे. तर गाईस आम्ही आता सध्या बाहेरगावी, आम्हाला 1.5 वर्ष झालं. तरी आमचं लव्ह मॅरेज झालं होतं, मग आम्ही पळून आलो होतो. तर आता आम्ही इकडं बाहेरगावी आहे. गावचं तर नाव नाही सांगू शकत सध्या, पर काही लोकांना माहिती आहे मी कुठे आहे, माझ्या मित्र कंपनी असं तसं. तर आम्ही आता जाणार आहे आमच्या गावाकडे परत. तर खूप थोडं टाईम आहे. तर तिकडे गेल्यावर तुम्हाला मी दाखवून माझं गाव, माझे मित्र, माझं बॅकग्राऊंड सगळं दाखवून मी तुम्हाला तिकडे गेल्यावर काही. बघा फ्रेंड्स, आता की यांनी जसं सांगितलं आम्ही आमच्या गावाला जाणार आहे आणि आम्ही तिकडे जेव्हा जाऊ तेव्हा तुम्हाला नक्की कळणारच, का की आम्ही ब्लॉग टाकू. हो ना. हो. आणि हे नुसतं फोन बघताय, तो पिक्चर बघताय फॅन्ट्रीचा. बघा ना, आता बघत नाही. डाउनलोड होतोय तो, मग आपण बघूया. हा, आता बघूया. हो. आणि तसं पण आज तर खूप दिवस चांगला गेला. आज आम्हा दोघाला उपवास पण होता आणि श्रावण सोमवार पण होता. आणि सोमवार म्हणजे एकदम मस्त दिवस असतो. आणि आम्ही मंदिरात गेलो आणि महादेवाच्या मंदिरात गेल्यावर तर खूप छान वाटतं. बघा फ्रेंड्स, आता जस्ट आम्ही जेवण वगैरे केलं, उपवास सोडला. हो, आज श्रावण सोमवार होता, आम्ही त्याचा उपवास सोडला. आणि आम्ही दोघांनी पण उपवास पकडले होते ना, त्याच्यामुळे आम्ही आता सोडले. हो ना. हो. आणि आम्ही मंदिरात म्हणजे जाणार नव्हतो, का बरं की मी आज खूप थकले होते आणि यांना पण खूप भूक लागली होती. पण महादेवची इच्छा, त्यांनी आम्हाला बोलवलं, मग आम्ही गेलो आणि मग तिथं प्रसाद पण भेटला. मी तुम्हाला ब्लॉग मध्ये तर दाखवलंच, आरती वगैरे. मग हे पण गेले होते, मी पण गेले होते आरतीला. मग नंतर आरती वगैरे झाली, प्रसाद घेतला, मग मी ट्युशन घ्यायला गेले. मग तिकडून आले, स्वयंपाक वगैरे बनवला आणि मग आता जेवण वगैरे केलं. बघा फ्रेंड्स, तर आता जस्ट आता आपण झोपूया आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. बघा किती कुत्रे भुकायला लागले आता. त्यांचं म्हणणं आहे आता ब्लॉग एंड करून झोपा तुम्ही. हो ना. हा, बरोबर आहे. आणि चला फ्रेंड्स, आपण आता झोपूया आणि सकाळी डबल उठून आपल्याला ब्लॉग बी बनवायचा आहे. तर मग चला फ्रेंड्स, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्हाला आमची व्हिडिओ जर आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीमध्ये पण शेअर करत जा, का बरं की आम्हाला सबस्क्राईब करायसाठी. आणि आम्हाला सबस्क्राईब करा, मग आमचे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला येत जाईल. ओके, बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा.